मग अशी म्हणजे मी जसं तुम्हाला एक विचारलं की 80,000 फ्लॅट्स अँड एव्हरीथिंग, आणि नाव यू स्टार्टेड ॲज अ साईट इंजिनियर. तर आत्ताच्या घडीला आता मी माझ्या मुलांना असं सांगत असतो की मोस्ट ऑफ अवर स्टुडंट्स आर फ्रॉम अदर एरियाज. मी त्यांना असं सांगतो की तुम्ही पुण्यात शिका म्हणजे एक्सपिरियन्स घ्या, बट यू ट्राय टू डेव्हलप युअर एरिया. आत्ताच्या घडीला जसं पुढं नको इतकं डेव्हलप होते, तसं बाहेरच्या एरियामध्ये सिव्हिलचे डेव्हलपमेंट किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीच्या दृष्टीने इक्वल. आता मी ताडोबाला जातो ना, आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ हिअर फ्रॉम विदर्भ रिजन. मग तिथल्या लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड, तिथल्या लोकांना म्हणजे मी रुरल्स मध्ये जातो, मोस्टली जंगल जे आहेत ते इंडियाच्या सेंट्रल पार्ट मध्ये आहे. तिथल्या रिसॉर्ट्सना आणि आज ताज पासून शेरिडन पासून जे रिसॉर्ट्स आहेत, कान्हा, पेंच, ताडोबा या सगळ्या ठिकाणी त्यांना सर्व्हिस प्रोव्हायडर नाही आहेत. तेवढा जरी धंदा केला ना, देर इज ह्यूज पोटेन्शियल. आणि नवीन रिसॉर्ट बांधायला काही कंपन्या तिथे तयार आहेत, पण त्यांना माणसं मिळत नाही. सो आणि ते करता करता यू कॅन स्टार्ट युअर ओन रिसॉर्ट ऑल्सो. सी आय ओन नाऊ 2 हॉटेल्स इन पुणे. माझ्या खानदानात मला वाटलं होतं की मला हॉटेल पुण्यात काढता येईल स्वतःच म्हणून. मी हॉटेल चालवत नाही, तो इंजिनिअरिंगचा आयुष्यातला जमणारा प्रकार नाही. म्हणजे सगळं करावं पण जे आपल्याला जमत नाही ते कधीच करू नये. पण सांगायचं तात्पर्य असं की अलाइड ऍक्टिव्हिटीज यू कॅन ऑलवेज स्टार्ट. सी civil engineering gives you access to so many branches and so many people that you can always expand. Like that, who knows? तुमच्यातल्या एखाद्याने ताडोबा किंवा सेंट्रल इंडियामध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी चालू केली, उद्या स्वतःचं रिसॉर्ट बांधला आणि चालवायला दिलं, दॅट इज ऑल्सो पॉसिबल. तिथला अरे ज्या लोकांचा काही संबंध नाही तो माणूस तिथे हॉटेल बांधून धंदा करतो. तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमच्याकडे सर्व्हिस आहे, तुमच्याकडे एव्हरीथिंग आहे. इट्स ऑल अबाउट अप्लाइंग इट प्रॉपरली. मी म्हटलं ना, मी माझ्या मुलांना सांगितलं की ते दोघंही सिव्हिल इंजिनियर नाहीत. मी त्यांना सांगितलं तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्री काढा, आपल्याच 50 बिल्डिंगला तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर करा, तुम्हाला 10 लोक कॉन्ट्रॅक्ट द्या. आज लोक चेअरमन सेक्रेटरी व्हायला तयार नाहीत बिल्डिंगांचे, कारण प्लंबर मिळत नाही, इलेक्ट्रिशियन मिळत नाही, टायलर मिळत नाही. हे सगळं देणारी जर तुम्ही कंपनी काढली, लुक ॲट द ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिझनेस यू आर लुकिंग ॲट. पण त्यासाठी तुम्हाला बिल्डिंग नॉलेज पाहिजे. एकदम बाहेर पडल्याने चालू केलं असं नाही का, यू आर तुमच्या डोक्यात बिल्डिंग बसली पाहिजे, देन यू कॅन डू इट. सो आणि नॉट ओनली पुणे, पुण्याला काय हाल असतील. सो देर इज ऑपॉर्च्युनिटी. सॅटेलाइट टाउन्स आहेत, सगळं काही इथे नाही आहे. म्हणून म्हटलं की इफ यू आस्क मी ऍज अ कॉम्प्युटर इंजिनियर और ऍज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर, ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर की इज देर एनी ऑपॉर्च्युनिटी फॉर यू आउटसाइड पुणे, आय विल से नो, बिकॉज दॅट नीड्स अ फॅक्टरी, दॅट नीड्स अ सेटअप. यू आर द सेटअप क्रिएटर, यू स्टार्ट युअर सेटअप. आणि अजून एक म्हणजे बिझनेस ऍज अ फ्रेश किंवा फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेनर, फंड्सची अवेलेबिलिटी आणि ह्याच्यावर कसं काम. मी म्हणलं जसं की आय एम ऑल्सो फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर ऑफ माय ओन फॅमिली. माझ्या घरात सगळे गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये, टीचिंग मध्ये आहेत, डॉक्टर्स आहेत, बट नोबडी इज स्टार्टेड बिझनेस. द फर्स्ट 3-4 years, if you start understanding the job, you understand the risk also. नुसतं बिल्डिंग बांधताना मी गंमत माहितीये का, तुम्ही प्रश्न विचारत नाही पण मी तुम्हाला काही गोष्टी टिप्स म्हणून सांगतो. माझ्याकडे येणाऱ्या इंटरव्ह्यू साठी येणाऱ्या इंजिनियरचा मी डिग्री पण बघत नाही. मी त्याला एवढंच विचारतो की कुठल्या साईटवर काम केलंय, आणि मी त्याला असे काय प्रश्न विचारतो, कुठल्या कंपनीचा टाईल वापरतो, मग तो सिरॅमिक टाईल म्हणतो. भाऊ सिरॅमिक टाईल मलाही माहिती आहे, किंवा व्हर्टिबल टाईल, निको, कजारिया, बेल असं काहीतरी असेल की नाही बॉक्सवर लिहिलेलं. हा सर कजारियाचे बॉक्स होते. बरं ठीक आहे, कोण आहे सप्लायर? नाही सर ते ऑफिस मधून येतात. अरे तुम्हाला धंदा करायचा असेल आणि तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला ती कोणी थांबवलाय की त्या सप्लायरच्या दुकानात जाऊन काय रेटनी मिळते टाईल आणि हे सगळं बघायला थांबवला? So if you want to start a business, you should be showing. कोणी तुला हातात देऊन बिझनेस कर म्हणणार नाहीये किंवा पैसे देणार नाहीये. एकदा का तुला प्रॉडक्ट कळलं आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी कळल्या, तुमच्यातल्या किती लोक जॉबला गेल्यानंतर, जसं मी तर म्हणलं ना की हा तर पहिल्या प्रश्नातच क्लीन बोल्ड झाला की कुठल्या टाईल आहेत, तर सिरॅमिक टाईल आहे. मग तुझा मालक पैसे कुठनं आणतो धंदा करायला? कोणी थांबवलं तुम्हाला? माहिती करून गेला. जाऊन बसा अकाउंट्स मध्ये, बसा फायनान्स मध्ये,
understand how the mechanism is doing. This is what, and this you can learn faster than any Tom, Dick and Harry, because you have got knowledge, because you have got setup of mindset of logic. But तो वापरायला कोणी धक्का मारणार नाही तुम्हाला, कोणीही तुम्हाला सांगणार नाही बिझनेस कर आणि स्टार्ट कर. तुम्हाला ठरवावं लागेल. आणि यू विल वन्स आहे ना, गुगलवर सगळं सांगतील, पण गुगलवर पैसे कसे कमवायचे नाही सांगणार कोणी. आणि सांगितलं तर हमखास डुबणारे लिहून घ्या तिथे, कारण मग त्यांनी नसते कमवले का. सो बिझनेस करताना ज्या फायनान्सच्या देर आर एव्हेन्यूज. फर्स्ट यू हॅव टू अंडरस्टँड द प्रॉडक्ट, अँड व्हेन आय से अंडरस्टँड द प्रॉडक्ट मेकॅनिझम, द प्रॉडक्ट बिल्डिंग, द प्रॉडक्ट मेकिंग, एव्हरीथिंग कम्स इन टू द फॅक्ट. आणि देन जरुरी नाही की तुम्ही डायरेक्टली टाउनशिप सुरू केली, 2 गुंठ्याचा प्लॉट घेऊन त्याच्यावर 4 घरं बांधा ना. मी काय, माझं पहिलं प्रोजेक्ट 5 फ्लॅटचं होतं फक्त, आणि मला गॅरंटी आहे मी ज्या ज्या मोठ्या लोकांसोबत काम केलंय, कोणी एका रात्रीत 10 लाख कोटीची बिल्डिंग बांधायला नाही गेलं. सो रादर हे आपल्याला शक्य आहे. दिस इज पॉसिबल ओनली इन सिव्हिल इंजिनिअरिंग. यू कॅन स्टार्ट फ्रॉम अ स्मॉल हाऊस अँड देन टेक इट बिग. इंडस्ट्रीत शक्य नाही आहे. मग टाटानी फक्त एकच गाडी बनवताना अशी छोटी फॅक्टरी टाकली, मग 100 गाड्या बनणारा टेल्को क्लास होऊच शकत. यू नीड सेटअप फॉर दॅट. सो it is possible. There are people available. There are thousands of schemes, thousands of financier. What is a financier? A financier is a guy who is a opportunity seeker. तो बघतो या माणसावर मी पैसे लावू, हा चांगला योग्य इंजिनियर आहे, याला याचा जॉब कळतो, याला धडाडी आहे, याच्याकडे काम करण्याची जिद्द आहे, याला याचा प्रॉडक्ट माहिती आहे, तो पैसे लावतो. दॅट इज. तुमच्यात हिंमत आहे का ते घ्यायची, ते तुम्ही ठरवा. प्लीज. सर, नॉर्मल क्वेश्चन होता. मी स्वतः मुंबईतून आहे आणि माझा बिल्डर आहे, आणि तिकडे बँड्रा साईडच्या कन्स्ट्रक्शन्स मध्ये इलेक्ट्रिकल जाते. सेकंड इयरची आहे, पण तरी मला इंटरेस्ट जायला. अँड ऍज अ लेडीज म्हणून साईटमध्ये रात्री 3च्या वाजेपर्यंत काम करणं खूप जास्त रिस्की असतं, बिकॉज लेबर जास्त ड्युटी घेणार असतं आणि त्यांना जास्त हे नसतो. सो तिकडे थोडंसं येतच, पण पप्पा बोलले की तू पहिले असं उतरू शकतेस बिल्डिंगमध्ये इमिडिएटली, पण टेक्निकल नॉलेजसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री घेशील आणि त्याच्यानंतर बिल्डिंग अँड कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये जाशील आणि सर्व्हिस करशील. पण माझं असं की मुंबईमध्ये खूप असं फ्लडेड मार्केट आहे आणि पुढे पैसा तिथे खूप जास्त आहे, पण पुण्यामध्ये तेवढं मला पैसा वाटत नाही तेवढं तिकडे. पण माझं की एक वडगाव एरियामध्ये जर आपण बिल्डिंग बांधली तरी तेवढा प्रॉफिट नाही भेटणार. I got it. See, I know. See, scales will be always different. See, ऑटोमोबाईल मार्केट मध्ये नॅनो पण बनते आणि BMW पण बनते, बरोबर आहे की नाही. व्हॉट यू वॉन्ट टू मेक इज युअर चॉईस. सगळेजण BMW घेऊ शकणार नाहीये, बरोबर आहे. ऑल इफ एव्हरीबडी डिसाइड, आज बॉम्बे मध्ये फ्लॅट असावा हे शाहरुख खानला पण वाटतं, पण शाहरुख खान घेऊ शकतो, संजय देशपांडे नाही घेऊ शकत. ॲज सिम्पल एज दॅट. त्यामुळे मार्केट प्रत्येक ठिकाणी आपापलं वेगळं आहे. आणि अगेन आय विल टेल यू दिस. सी, मनी इज इम्पॉर्टंट, नो टू माइंड्स. मला कोणी विचारलं बिझनेस का करतो तर मी सांगतो, ब्लंटली मी सांगतो की ते चॅरिटी बिरिटी सगळं नंतर येतं, पैसे कमवायला मी बिझनेस करतो आणि नथिंग रॉंग इन दॅट. पण ते पैसे मी कशा मार्गाने कमावतो आणि ते पैसे कमावल्यानंतर मी त्या पैशांचा काय करतो, दॅट डिफाईन्स व्हॉट आय एम. सेम यू कॅन अप्लाय. फर्स्ट यू हॅव टू डिसाइड व्हॉट यू वॉन्ट टू बिकम. जरुरी नाहीये तुझ्या वडिलांनी तिथे बिल्डिंग बांधल्या म्हणून तू तिथेच बिल्डिंग बांधायला पाहिजे. एक, जरुरी नाहीये की तू त्या वडिलांनी बांधल्या म्हणून तू ते नाहीच बांधायचे, असं पण नाही. दॅट इज युअर चॉईस. तुला पैसे कमवायचे आहे का तर इथे पुण्यात बांधले तरी पैसे कमवायचे आहेत, मुंबईत बांधला तरी पैसे कमवायचे आहेत, आणि पार कुठे नागपूरच्या पलीकडे जाऊन गडचिरोलीला बिल्डिंग बांधली तोही बिल्डर पैसे कमवायलाच बिल्डिंग बांधणार आहे. नथिंग रॉंग इन दॅट. इश्यू इज अपॉर्च्युनिटी यू हॅव टू लुक आफ्टर. इफ यू हॅव गॉट अपॉर्च्युनिटी, गो देअर. Fortunately, you have got set up in Mumbai. What is the point in going away and building something else where you have got set up? Start there. ज्यांना सेटअप नाही त्यांचा प्रॉब्लेम आहे. माझ्या आई वडिलांचं जर नागपूरला बिल्डिंग इंडस्ट्री असती, मी पुण्यात आलोच नसतो, मी नागपूरलाच केली असती आणि मग एक्सपांड केलं असतं. सेम वे आज मुंबईतले सुद्धा काही बिल्डर पुण्यामध्ये येऊन लोढांपासून गोदरेज पासून सगळे लोक पुण्यात बांधतात आहे. इट्स नॉट अबाउट मार्जिन्स, इट्स अबाउट टर्नओव्हर. Always, it will be always about turnover.
याचं कारण असं आहे की मार्जिन इज अ व्हेरी ट्रिकी थिंग. तुमच्यातल्या कितीतरी लोकांना त्या विषयाशी संबंध यायची वेळ आहे, पण आज ना यू आर आस्क अ क्वेश्चन विच इज अहेड 5-7 years डाऊन द लाईन इव्हन इफ यू पास इंजिनिअरिंग. याचं कारण मार्जिन्स विषय शिवाय कुठलाच धंदा चालत नाही. ठीक आहे, मुंबईमधले 30% मार्जिन मस्ट बी 30 crores, पुण्यातले 30% मार्जिन मस्ट बी 3 crores, आणि तेच नागपूरमधले 30% मार्जिन मे बी 30 lakh. बट देन रिस्क फॅक्टर पण कमी आहे, इन्व्हेस्टमेंट पण कमी आहे. अशा गोष्टी असतात ते. सो इट्स अ ओपन रेस. जॉब जिथे जिथे प्रत्येक ठिकाणी रेसिडेन्शियल ग्रोथ. माझं वाईल्ड लाईफचं मगाशी सरांनी सांगितलं, आणि तुमच्यातल्या प्रत्येकाला मी एक मुद्दा सांगायचा विसरलो शेवटचा. लास्ट स्लाइड फक्त फक्त मी काय जास्ती वाढवत नाही. सी बेसिकली तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे तेव्हा त्याच्या बरोबरीने तुम्ही स्वतःचा कॅरेक्टर कसं बिल्ड करता हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि वाईल्ड लाईफच्या बाबतीमध्ये मी सांगतो तुम्हाला, एन्व्हायरमेंटमध्ये पुढे येईलच हा सब्जेक्ट थोड्याफार पाराने, कदाचित त्यावेळेस आपण परत भेटू टचवूड. वाईल्ड लाईफ शिकल्यामुळे मला खूप गोष्टी इंजिनिअरिंगच्या, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जवळून शिकता आल्या. द ग्रेट मायग्रेशन टांझानियामध्ये किंवा आफ्रिकेमध्ये तुमच्यातल्या किती लोकांना होतं माहित नाही, म्हणजे जे वाचतात मी अवांतर, की जनावरं स्थलांतर करतात. बरोबर आहे, जनावरं का स्थलांतर करतात? सर्व्हायव्हलसाठी. आत्ता सुद्धा पुण्यामध्ये जे येणारे लोक आहेत ते काय फक्त पुण्यातलेच लोक पुण्यात घर घेत नाहीये, बाहेरून दुनियेतनं येणारे लोक पुण्यात घर घेतात आहे. का बरं? बिकॉज दे हॅव गॉट करिअर ऑप्शन्स फॉर हिअर. आज तुम्हीच लोक इथे आलात, आणि 90% ऑफ द टाइम जो एज्युकेशनसाठी एखाद्या शहरामध्ये येतो, मी फक्त पुणे म्हणत नाहीये, 90% पीपल गेट सेटल्ड ओव्हर देअर ओनली. इट्स अ फॅक्ट. आय गॉट सेटल्ड ओव्हर हिअर. माझा काही संबंध नव्हता पुण्याशी. ऑटोमॅटिकली माणसं आले म्हणजे घर आलेच ना, इंडस्ट्री येतात आहेत. सी, घर ही बेसिक गरज आहे, आणि माणूस तिथेच घर घेतो जिथे त्याला कम्फर्ट लेवल आहे. त्याच्यामुळे आज पुण्यामध्ये वाढतात आहे, पण प्रत्येक शहराला एंड आहे. प्रत्येक शहराला एंड आहे. मुंबईला एंड आहे, कधी ना कधी मुंबईला एंड होणार आहे. जागाच संपतील सगळ्या. इट इज टू अर्ली टू कॉमेंट ऑन दिस थिंग्स, बट समडे इट इज बाउंड टू हॅपन. मुंबई बेट आहे, किती वाढवणार तुम्ही त्याच्यावरती? पुण्याला ऑलरेडी एंड होत चाललाय. सो पीपल विल फाइंड न्यू ऑप्शन्स. इट विल ऑलवेज ग्रो. फॉर्च्युनेटली आपली 150 कोटी ही आपली इतकी मोठी पून आहे की 150 कोटी पॉप्युलेशनला घरं लागणारच आहेत ना. काय झालं तिथे राहणार, रस्त्यावर राहू शकत नाही तू. मग ते घरं काय टाईपचे असतील, कुठे असतील, दॅट विल बी डिफरंट. सो ऑपॉर्च्युनिटी विल बी ऑलवेज देअर. हा, जे मी म्हटलं होतं ना की आत्ता जसं सांगितलं की का मी वाईल्ड लाईफचं म्हणतो, की तुम्हाला नुसतं सिव्हिल इंजिनियर बनून फिटनेस ऑफ स्ट्रक्चर जे आहे ना, ते अनलेस अँड अंटिल तुम्ही तुमचं कॅरेक्टर बिल्ड करत नाही, तुम्ही तुमचा माइंड फिट करत नाही, आणि तुम्ही तुमची बॉडी फिट ठेवत नाही, तोपर्यंत तुमच्या स्ट्रक्चर्स मध्ये फिटनेस येणारच नाही. हे आज तुम्हाला कदाचित पटणार नाही. तुम्हाला, मला 35 वर्ष घाल्यावर थोडंफार कळायला लागलं, तुमच्यावर 35 वर्ष घालवायची वेळ येऊ नये या अँगलनी मी हे शेअर करतोय. व्हॉट इज फिटनेस ऑफ कॅरेक्टर? देअर अगेन कम्स, मी हे करीन, माझ्या दृष्टीने योग्य आहे, मी हे नाही करणार. लाईक तुम्ही गव्हर्नमेंट जॉब घेतला आणि तुम्हाला कितीही प्रेशर आलं तरी मी चुकीचं काम करणार नाही. दॅट इज अ फिटनेस ऑफ कॅरेक्टर. ते करायला सगळ्यात जास्ती गट्स लागतात. मला थोडाफार नियम तोडून सुद्धा पैसे मिळतील, आणि ते नियम तोडायला मी पैसे देऊन मॅनेज करू शकतो, पण मी नियम तोडणार नाही. मी माझा लॉस, प्रॉफिट कमी करीन. दॅट इज फिटनेस ऑफ कॅरेक्टर. फिटनेस ऑफ माइंड इज ॲज आय सेड की तुम्हाला पैसे मिळाले, भरपूर पैसे मिळाले बिझनेस मधनं, पण ते पैसे मी फक्त BMW किंवा केल्विन क्लेनचे कपडे आणि गुची आणि प्राडाचे ब्रँडेड गोष्टी घेण्यापेक्षा मी ताडोबाच्या जंगलामधल्या लोकांना मदत म्हणून वापरले. दॅट इज फिटनेस ऑफ माइंड. त्यातनं मिळणारा समाधान. इथे मी लेक्चरला येऊन बसलोय, आज माझ्या आई वडिलांना या गोष्टीचं कौतुक जास्ती आहे. त्यांच्या पोरांनी किती बिल्डिंग बांधल्या त्यांना कौतुक नाही आहे. त्यांच्या पोरांनी किती पुस्तक लिहिले, किती कॉलेजमध्ये त्याला बोलवतात याचं कौतुक त्यांना जास्ती आहे. दॅट इज फिटनेस ऑफ माइंड. पैसे कमावल्यानंतरच ते येतं, पण त्यानंतर तुम्ही काय करतात ते महत्वाचं आहे. आणि शेवटी मी म्हटलं सर, फिटनेस ऑफ बॉडी.
इफ यू आर नॉट फिट, तुमचं स्वतःच्या शरीराकडे लक्ष नाही गाईज, तुम्ही बिल्डिंग काय बांधाल स्ट्रॉंग? सो दोज 3 aspects आय थॉट दे आर द मोस्ट इम्पॉर्टंट. कारण तुम्ही सगळं कराल आणि खालच्या 3 गोष्टी विसराल, देन आय विल स्टिल डोंट काउंट यू ॲज अ राईट ह्युमन बिंग. दॅट्स वाय आय केप्ट इट लास्ट. आय थिंक झोपतील आता इथे. Thank you. So much, sir, for excellent information. We will definitely will advance information because the application of knowledge is very important. So now it's time to visit the arts of the students. Suhasini Naik, Isha Verma, Rohit Alkale, Vedanta Datta. Please come forward. Please come forward together. मी माझे 2 पुस्तकांच्या कॉपी लायब्ररीसाठी देतो तुला. So मी स्टुडंट्स ना त्यांना हे मी तुमच्याकडे सुयू वाचा. थँक्यू व्हेरी मच.